काही गोष्टी जर उपलब्ध झाल्या तर त्याचा त्याला आनंद होतो, पण तो आनंद क्षणिक आहे, लक्षात ठेवा, कायमस्वरूपी राहणारा नाही. याप्रमाणे भक्तीचा आनंद महाराजाला प्राप्त झाला. आणि म्हणून काय आहे तर या ठिकाणी त्यांनी नामसाधना, त्यांनी आनंद प्रस्थाजी आनंदुरी देवा आनंदुरी सभायाभ्यंतर्या वघा परमानंदुरी. परमानंद प्राप्त झाला, आंतरबाह्य आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. आणि तो आनंद प्राशन करायचा आहे, नुसता पाहायचा नाही, नुसता अनुभवायचा नाही. का अनुभवणारे सुद्धा आहेत. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेली. हे अनुभव आहे, लक्षात ठेवा. चित्त जगन्नाथाच्या चरणावर समर्पित झालं, आनंद प्रस्थापित झाला, हा अनुभव आहे. दुसरा अनुभव काय आहे तर तो आनंद आपणच प्राशन केला पाहिजे. म्हणून ब्रह्मरस सेवन करतात का? नाही. काय सेवन करतायत तर या ठिकाणी महाराज भक्तिरस सेवन करतात. आणि तो सेवन करत असताना एकटे घेत नाहीत बरं का. सगळ्याला या ठिकाणी भोजन करायचंय तर सगळे तृप्त झाले पाहिजे. दुपारच्या 11च्या वेळेला एखादा जर अतिथी घरी आला तर मनुष्य या ठिकाणी आपलं भोजन थांबवून त्याची व्यवस्था करून त्याला भोजन घालतो. आणि तो जेव्हा तृप्त होईल त्याच्यानंतर राहिला विषय स्वतः. म्हणून महाराज सांगतात मी सेवन करतोय, येणाराला या ठिकाणी देतोय, पण घेत असताना मात्र घ्यारे होऊ नका. रानभरी म्हणजे चित्तामध्ये चंचलता प्राप्त करून घेऊ नका. कारण कुठेही या ठिकाणी लोकांना थांबायची सवय राहिलेली नाही. पहिल्याच पंक्तीला लग्नाला गेलं की भोजन असावं आणि लगेच निघावं या ठिकाणी. का बरं? पुढे बहुत करणे आहे, काम आहेत भरपूर या ठिकाणी. अवतारी पुरुषाला म्हणू शकतो आपण पुढेही बहुत करणे आहे, यांना पुढेही बहुत काय करणे आहे तर प्रपंच करणे आहे. जे या ठिकाणी प्रपंच एक मिथ्या वार्ता आहे, जो प्रपंच झालाच नाही त्याच्याबद्दल या ठिकाणी करणे आहे जर म्हणलं तर उपयोगाचं नाही. आम्हाला आम्ही तुम्हाला सांगत असताना हा ब्रह्मरस पार सेवन करण्यासाठी देत असताना तुमच्या पंक्ती लागलेल्या आहेत. तुम्ही लाईन मध्ये उभे राहा, व्यवस्थितरित्या घ्या आणि तो प्रसाद सेवन करा. चित्त मात्र या ठिकाणी चंचल होऊ देऊ नका. चित्त चंचल जर झालं तर अधपतन झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून घ्या रे होऊ नका रानभरी. मग महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही सेवन करतात, तुम्ही देतात, पण या ठिकाणी ज्याच्यामुळं या गोष्टी प्राप्त झाल्या, जिथून तुमची सुरुवात झाली, जिथून तुम्ही ब्रह्मरस या ठिकाणी तुमच्या जिभेला प्राप्त झाला, आता चौधव राहिली नाही, खाण्यापिण्याचं कुठल्या गोष्टीचं भान राहिलं नाही, विदेही अवस्था प्राप्त झाली. पण कशामुळे प्राप्त झाली, कुठून प्राप्त झाली, दुसरं चरण